यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू येईल लॉंग शॉटच्या दिशेला, चेंडू सीमा रेषा पार येतोय. वेलकम. यावेळेस मात्र अत्यंत चांगला एक्झिक्युशन केलेला यॉर्कर आपण या ठिकाणी पाहिला. धावफलकावरती येणारी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिली तर धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मॅचकडे आपण पाहिलं तर अंश 11 खंडाळे विरुद्ध नाका बॉयज खंडाळे हे दोन्ही संघ मैदानावरती उतरलेले पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार मारत वीरेंद्र सेहवाग स्टाईल या ठिकाणी सुरुवात केली होती. निखिल, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बऱ्याच अंशी आता फॉलो करायला लागलोय, कारण बरेचसे नियम त्यामधील असलेल्या अटी या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण फॉलो करायला सुरुवात केली आणि त्यामुळे एक चांगलं क्रिकेट आपण आता मात्र खेळायला सुरुवात केली आहे असं मी म्हणेन. यावेळेस मात्र फटका कमालीचा टायमिंग केलंय, चेंडू येतोय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजनला, सीमा रेषा पार, वन्स अगेन चौकार. मात्र आपण पाहतोय केवळ ताकद नाही तर टायमिंग सुद्धा प्रॉपर पद्धतीने पाहायला मिळालंय. यावेळेचा खोदून काढलेला चेंडू वाईट यार्क होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. धावफलकावरती धावसंख्या एकेरी धाबेनिशी 10 धावा धावफलकावरती अर्जित केलेल्या पाहायला मिळतात. 10 रन ऑन स्कोर बुक अशा या माध्यमातून आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू येणं बाकी. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज विराज पडते एक अत्यंत चांगला क्रिकेटर आहे, संगीताची योग्य जाणीव असलेला खेळाडू आपण कंटाळा या पंचवर्षीमध्ये बिलॉंग करताना पाहतोय. विराज मैदानावरती आहे. यावेळेचा फटका कॉपी बुक स्टाईल खेळला क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्लासिकल फटका आपण म्हणूयात, कारण ज्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही त्या दिशेत 38च्या वरून मारण्याचा प्रयत्न, कारण बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे निखिल. आणि अशा वेळेस आपण धावफलकावरती धावसंख्या पाहतोय 12 धावा धावफलकावरती अर्जित सुद्धा केल्या गेल्यात. 12 ऑन स्कोर बुक अशा माध्यमातून असणारी ही धावसंख्या धावफलकावरती अर्जित केले गेल्या. पहिल्या इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी प्रशांत पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र गती नव्हती, जोरदार मारण्याचा प्रयत्न, पूर्वनियोजित तयारी होती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. हॅलो योग्य यश ओव्हर झाली का यश? ओके, तर मित्रांनो मागच्या सामन्याचा सामनावीर यांना मी विनंती करणार आहे की आपण आम्हाला जॉईन करायचं आहे. सन्माननीय प्रफुल्ल पाटील अर्थात या संपूर्ण स्पर्धेचे खंडाळा प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत, परंतु एक फलंदाज कसा असावा, एक फलंदाज म्हणून त्यांनी दाखवलेलं ते प्रदर्शन आणि ठोकलेले ते 3 षटकार, फक्त 4 चेंडू आणि 20 धावांची खेळी त्याने साकारली. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकरजी तुंतुणे उपसरपंच यांच्यातर्फे आलेलं 500 रुपयांचं कॅश प्राईज मी सन्माननीय प्रभाकरजी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्याला देऊन सन्मानित करावं. आणि त्याचप्रमाणे योगेश यांच्यातर्फे आलेलं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि संघ मालक गावंड साहेबांकडून आलेलं हे पारितोषिक एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक देऊन आपण त्यांचा सन्मान करावा. आणि मनपूर्वक अभिनंदन मी करणारच आहे. सामना सुरू राहील, परंतु एक प्रश्न असेल, अर्थात एक खेळाडू म्हणून तुम्ही इथे जबरदस्त कामगिरी केलीत यात तेळ मात्र शंका नाही आहे, परंतु एक संदेशसुद्धा दिला आहे तुम्ही की मी जरी अध्यक्ष असलो तरी क्रिकेट या खेळावरती माझं फक्त प्रेम नाही आहे, तर माझ्याकडे कला आहे, माझ्याकडे ती धमक आहे आणि मी हे करू शकतो. तर अप्रतिम तुमचं कार्य झालं आहे, म्हणून मी तिथून उठून इथे आलो. आणि फक्त एकच प्रश्न विचारणार आहे, क्रिकेटबद्दल आपलं ही चर्चा आपण इथे थांबूया, परंतु या टुर्नामेंटबद्दल सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा सपोर्ट कसा राहिला, किंवा सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण ही टुर्नामेंट इथे आयोजित केली,
या टुर्नामेंटसाठी किती आपण मेहनत केलीत किंवा किती वेळ दिलात, काय सांगाल याबद्दल? वेळ तर इथं मी रोजचाच देतो आणि माझे साथीदार सदस्य आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, आमचे सल्लागार आहेत, सगळेच इथं ग्राउंडवर जाम मेहनत घेतात, तर त्यांचे मी आभार मानेन. आणि एकूणच ही संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळत असताना आपण क्रिकेटवरती किंवा स्पेशली फलंदाजीवरती कसं फोकस केलं? खरं सांगायचं तर माझे 7 ते 8 दिवस मी प्रॅक्टिसला गेलोच नाही आणि आमच्या या टीमची 3-4 दिवस प्रॅक्टिस होती, फक्त एकच दिवस गेलेलो. आणि महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल काय बोलाल? शेठचं म्हणजे जाम वेगळंच आहे, फक्त शब्द काढायचा आहे. शेठने लगेच आम्हाला हो सांगितलं. या टुर्नामेंटसाठी मी शेठचे तर शब्द टाकला, शेठने लगेच आम्हाला सांगितलं हां करून टाकूया. आणि या स्पर्धेसाठी शेठकडून 4 लाख रुपये देणगी आलेली आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आहेत अध्यक्ष आणि एक उत्कृष्ट फलंदाज प्रफुल्ल पाटील, मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे सुद्धा आभार व्यक्त केलेले आहेत. तर आता मात्र सामना सुरू आहे, म्हणून आपण वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद यासिन मर्चंट सर. धन्यवाद मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते प्रफुल्लजी पाटील यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. एक अत्यंत चांगलं आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा. वळूयात मॅचकडे. यावेळेचा फटका ऑन द राईज ऑन दी अप, मात्र निवडल्या क्षेत्ररक्षकाला उत्साहाचं वातावरण. फलंदाज परतेल बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. प्रामुख्यानं आपण पाहिलं तर लागोपाठ 2 विकेट्स मैदानावरती अर्जित केल्यात. ऑन हॅट्रिकच्या त्या उंबरट्यावरती उभा असताना पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज विनय. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आहे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, यासाठी वैयक्तिक पारितोषिकांचा खजिना या ठिकाणी पूर्णतः स्पर्धेमार्फत रिक्त केला जाईल. निखिल, प्रामुख्यानं शेवटचा दिवस महत्त्वाचा असतोच, मात्र 3 दिवसांमध्ये ही स्पर्धा आणि आणखीन एक दिवस जो अंतिम दिवस आपल्याला अनुभवायला मिळेल तो म्हणजेच संडेला, आणि तो क्रॅकिंग संडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बोलूयात, यावेळेस पुन्हा एकदा अपील केलं गेलं, हॅट्रिक होत नाहीये, मात्र गोलंदाजाचा दबदबा निखिल मैदानावरती पाहायला मिळतोय. जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर या मॅचमध्ये गोलंदाज आणि त्याबरोबरने यष्टीरक्षक या दोघांची ट्युनिंग सुद्धा पाहायला मिळते. हे दोघं एकमेकांना नेहमीच सांगत असतात, किंबहुना यष्टीरक्षकाची भूमिका क्रिकेटमध्ये आपण पाहिली तर कर्णधार नेहमी यष्टीरक्षक बऱ्याचदा पाहायला मिळाला. निखिल, यावेळेस यस इट इज बॅटची कडा एजंट टेकन, मैदानावरती फलंदाज परतेल बॅक.
ची गती सुद्धा वाढवावी लागेल. यावेळेचा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही. वाईट डिलिव्हरी. सामन्यांकडे आपण जर नजर केंद्रित केली, लक्ष दिलं तर एक अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चेंडूला मारायचा आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेला. मात्र चेंडू आणि बॅटचं कनेक्शन होत नाही. प्रामुख्यानं आपण पाहिलं तर कनेक्शन होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. टाईम करावं लागेल. या ठिकाणी फलंदाजी करत असणाऱ्या फलंदाजाला ओळखावं लागेल. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र त्या दिशेला आपण पाहतोय फटका आला नाही. चेंज इन अ पेस, गती पूर्णता काढून घेतली होती आणि या चेंडूवरती मारणं मात्र कठीण आहे. धावफलकावरती धावसंख्या 19 धावा लागलेली आपण पाहतोय, 20 धावा लागलेली आपण पाहतोय. पहिला इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू केला गेला. यावेळेचा फटका बॅक टू द बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून चांगला एफर्ट मैदानावरती. फुल ऑफ द मार्क्स फॉर दिस फिल्डिंग एफर्ट असं म्हणूयात, कारण 100% या ठिकाणी एफर्ट घेतले होते. 100% मार्क्स आपण त्या एफर्टला घेतो. 2 धावा धावफलकावरती जरूर आल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते 22 धावा. 22 धावा लागलेला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल. प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव धावफलकावरती आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. एका धावेवरती स्वतःला थांबवावं लागेल. एकदा धावफलकावरती आलेली आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स. यावेळेचा चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि त्या दिशेला आपण पाहतोय विराज आहे तैनात, एक चांगला क्षेत्ररक्षक ज्याने गोलंदाजी करत असताना. आणि अशा वेळेस आपण पाहतोय इशारा जरूर दिला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, येतोय चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 5 चेंडूंना हाताळलं गेलंय, 27 धावा. चेंडू क्षेत्ररक्षक येईल डीप स्क्वेअर लेग तैनात आहे. एक धाव धावफलकावरती पूर्ण केली गेली आणि केवळ एका धावेवरती थांबावं सुद्धा लागेल. 3 षटकांनंतर 28 धावा आल्यात. पहिल्या षटकांमध्ये 12 येऊन सुद्धा यानंतरच्या षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी, किंबहुना फलंदाजांना रोखून धरणारी गोलंदाजी आपण म्हणूयात, ही हाताळली गेली आणि अनुक्रमे जो आलेख चढता क्रमाने असायला हवा होता तोच आलेख या ठिकाणी उतरत्या क्रमाचा पाहायला मिळाला आहे. एक षटक येणं अद्याप बाकी आहे प्रशांत. 3 षटकांनंतर 28 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहतोय आणि अजून एका षटकामध्ये किती धावा या धावफलकावरती येताना पाहायला मिळतील हे सर्वात मोठं समीकरण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. एक अंतिम षटक येणं बाकी. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज नील कडवे. नील कडवेचा एक अंतिम षटक या ठिकाणी दिलंय जरूर. नीलकडे आपण पाहिलं तर कॅपॅबिलिटी जरूर आहे. पाणी मैदानावरती पुरवायचं आहे. मैदानावरती जर आपण विचार केला तर ऊन सुद्धा तितकंच तप्त आहे. तरी सुद्धा जर आपण विचार केला तर 35-36 सेल्सिअसमध्ये आपण खेळताना पाहायला मिळतोय. तप्त उन्हामध्ये असणारी क्रिकेटची स्पर्धा. आणि मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो. कालचा आपण दिवस पाहिला तर 6:30 वाजेपर्यंत सुद्धा सूर्यप्रकाश पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर बॅड लाईट. 3 षटकांनंतर 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेला. षटकार आहे की चौकार? षटकार. ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय. धावफलकावरती 6 रन्स मैदानावरती आपण पाहतोय. त्या बरोबरीने सुरुवात जरूर केली आहे. या ठिकाणी षटकार मैदानावरती पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या दिशेला आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत धावफलकावरती धावा सुद्धा पूर्ण केली गेल्या. आपण पाहतोय धावफलकावरती या 2 धावांनिशी स्कोरबुकवरती धावा अर्जित केल्या गेल्या. 36 धावा, 36 रन स्कोरबुकवरती आपण धावसंख्या पाहतोय. अंतिम षटकाचा थरार या ठिकाणी आपण अनुभवत आहोत आणि आता मात्र मोठे फटके खेळण्या शिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिला नाहीये. यावेळेचा फटका ट्रॅव्हल करेल चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला. धावत पळत चेंडू सी चाळीस धावा लागल्यात आणि आता मात्र योग्य दिशेला पुन्हा एकदा ती पावलं पडायला सुरुवात झाली. घसरलेली ट्रेन आता मात्र योग्य ट्रॅकवरती आलेली पाहायला मिळणार का? पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल जर आपण विचार केला तर 12 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या. 3 चेंडू बाकी आहेत. वळूयात सामन्याच्या दिशेला. यावेळेचा प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे तैनात. डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतो. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर या 2 धावांनिशी 42 धावा धावफलकावरती आल्यात. 2 चेंडू येणं बाकी आहेत. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 42 रन्स. प्रथम फलंदाजी करत असताना आपण संघ पाहतोय तो म्हणजेच अंश 11 खंडाळे. यावेळेचा फटका टेक्निकली स्ट्रॉंग फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा. शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांचा अभिनय आणि अत्यंत सुरेख संगीत या ठिकाणी डीजे मास्टर आदेश. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर मात्र शुभम वेळे यांच्याकडून असणार आहे 200 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. वळूयात मॅचकडे. यावेळेस मात्र चेंडू जाईल डीप स्कोअर लेगला चिरत. टाटा बाय बाय केलं चेंडूला आणि ऍडव्होकेट सन्मान चिन्ह व टी शर्ट द्यायचं राहून गेलं. मी अध्यक्षांना नम्र विनंती करतो हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. थँक्यू वेळे सर. चला लवकरात लवकर आपली सलामीची जोडी ही मैदानावरती आली पाहिजे. सलामीची जोडी जर मैदानावरती आली तरच आपण खेळाला पुढे घेऊन जाऊ शकतोय आणि त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी सूचना देतोय की लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवा. टार्गेट आहे या ठिकाणी आपण पाहतोय 55 धावांचं टार्गेट अचीव करावं लागेल आणि ओव्हर टू वन्स अगेन निखिल पडदे. 1 मिनिट पडदे. अध्यक्ष साहेब जरा लवकर या प्लीज. प्रफुल्ल पाटील. प्रफुल्ल पाटील जरा कृपया माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचा. थँक्यू. विजय गायकवाड सरांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभस्य आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांनी मागच्या सामन्यात धुवाधार फलंदाजी करून अर्थात फक्त 4 आणि 4 चेंडूंमध्ये
20 धावा, यामध्ये 3 षटकार लगावले. शॉर्ट बट स्वीट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहिलं तर जी सुरू सामना आहे या सामन्यामध्ये सुद्धा सागर गायकवाड यांनी सुद्धा तुफानी फलंदाजी केली. यांचे वडील इथे कॉम्बॉक्समध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आपले अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांना मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीराचं पारितोषिक देत असताना ज्यांनी धुवाधार फलंदाजी केली. फक्त 4 आणि 4 चेंडूंमध्ये 20 धावांची मोठी खेळी खेळून तमाम रसिक प्रेक्षकांना खुश केलं. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वेळे सर. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, जमलेल्या सर्व खेळाडूंचं, ग्रामस्थांचं मी निखिल पडते पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. हे आपण पाहतोय खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये सीझन 3 मध्ये अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून राजा शिवछत्रपती माझा राजा, अर्थातच माझ्या राजाला कधी मंदिराची गरज लागत नाही, कधी पूजावं लागत नाही, कधी कोणता नवस बोलावं लागत नाही, कधी सोन्या चांदीचा साज चढवावा लागत नाही, कधी दुधा तुपाचा अभिषेक करावा लागत नाही. इतकं असून सुद्धा कोट्यावधी लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारा माझ्या छत्रपती शिवाजी राजांना विनम्र अभिवादन करून मी निखिल पडते पुनश्च एकदा घेऊन चलतो वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मंदार. आपण पाहतोय मंदारच्या माध्यमातून षटकाची हाताळणी यासिन सर केली जाते. एक शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून षटकाची हाताळणी कशा प्रकारे केली जाणार. मांडवा एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू पडतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. अर्थातच माझ्या संघाकडून प्रामुख्याचा गोलंदाज म्हणून मला का पाचारण केलं गेलं होतं या प्रश्नाचं उत्तर देत असताना मंदार पांढरे याला आपण अनुभवतोय. चांगली गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 0 धावा घेतलेल्या आहेत. मंदार पांढरेचा षटकातील पुढील चेंडू. हा चेंडूला आसमान दाखवले. अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत चेंडू जाईल. एका धावेचं कन्वर्जन आपण पाहतोय 2 धावांमध्ये केलं जातंय. श्री गणेशा होतोय. अर्थातच धावफलकाचा 2 धावा घेतल्या जातात. दुसऱ्या चेंडूवरती प्रामुख्याची जोडी आपण पाहतोय राज पाटील आणि प्रीतमच्या माध्यमातून. मग प्रामुख्याचे फलंदाज प्रीतम आणि राज देखील आहेत. त्यांच्याकडे देखील तो अनुभव आहे, ताकद आहे. त्याच्या जोरावरती कशा प्रकारे फलंदाजी करतील पाहण्याजोगं असणार आहे. मंदारचा षटकातील पुढील चेंडू आपण अनुभवणार आहोत. क्रिकेटच्या पटलावरती कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु या चेंडूची सांगता अर्थातच अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय. क्रिकेटच्या पटलावरती पडत असताना वाईट चेंडूची सांगता होत असताना वाईट हा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर वाईटच असतो असं म्हणावं लागेल. पुढील चेंडूची हाताळणी पुनश्च एकदा मंदारच्या माध्यमातून केली जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला जातोय. पॉईंटच्या वरून बॅकवर्ड डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. नक्कीच पूर्ण भारतीयांना आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण पाहतोय आपल्या संविधानाला यासिन सर मान्यता मिळाली होती. अर्थातच 75वा आपण स्वातंत्र्य दिन आजच्या दिवसामध्ये साजर करतोय. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना एक गर्वाची बाजू देखील आपण पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. वळिया मैदानाच्या दिशेने जिथे मंदार पांढरेची गोलंदाजी चालू असताना एक तंत्रशुद्ध स्वरूपाची फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळणार राज पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय. फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर, स्ट्राईट डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय अर्थातच टाटा बाय बाय करत क्षेत्ररक्षकाला अर्थातच चकवत सीमारेषा बाहेर. 4 धावा. हे आपल्या संघ मालकाची जबाबदारी आहे. प्रयत्न देखील पाहायला मिळतात. प्रयत्नाची पराकाष्ठा आपण पाहतोय मंदारला देखील तितकीच करावी लागेल, कारण का राज नावाची एक धुवाधार खेळी त्याच्या समोर चालू आहे. मंदारच्या षटकातील पुढील चेंडूची हाताळणी कशा प्रकारे केली जाईल शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून.
खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, पुनरागमन केलं जातंय, पंचांचं बोट आपण पाहतोय आकाशाच्या दिशेने, फलंदाजाला परतावं लागेल. मधून आपल्याला चांगलं गाण्यांचं सुमधीर संगीतांचं आपण पाहतोय. अर्थातच आजच्या दिवसामध्ये आनंद घेताना येईल. पुढील फलंदाज आपण पाहतोय नितेशच्या माध्यमातून. राज परतल्यानंतर राजची जबाबदारी आपण पाहतोय नितेशच्या खांद्यावर संघाचा कर्णधार देतोय. प्रामुख्याचा फलंदाज म्हणून आपण पाहतोय नितेश देखील फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. षटकातील आपण पाहतोय अंतिम चेंडू शिल्लक असताना मंदरच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आतापर्यंत धावफलकावरती नजर फिरकवली तर 11 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 11 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपण पाहायला मिळते. मंदार पांढरे ऑन बॉलिंग ट्रॅक, मांडवा एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका तितकासा चांगला नव्हता. चेंडू जातोय मिड ऑन पर्यंत, अर्थातच एका धावेची भर पडते. एका धावेनंतर आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचणार ते 12 पर्यंत, जिथे आपण पाहतोय 12 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आमचे गुणलेखक प्रशांत वारिक आम्हाला सांगताना, जिथे चांगलं स्टॅटिस्टिशियनचं काम करावं लागतंय प्रशांत वारिक यांना. अर्थातच आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील हे काम चांगल्या प्रकारे पूर्ण केलं जातंय. गुणफलकाचं काम अर्थातच खूप एक महत्त्वपूर्ण काम असतं मित्रांनो. एका जरी धावेची चढ ओढ पाहायला मिळाली ना तरी 11 नाही तर 22 खेळाडू आमच्याकडे पाहत असतात. अशा प्रकारचं हे काम प्रशांतच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. सोबतच माझे साथी समालोचक यश मापगावकर, त्याच्या समवेत आपण पाहतोय अलिबाग नाही तर रायगड जिल्ह्यामधील एक बुलंद आवाज यासिन सर मर्चंट यांचा देखील आवाज आपण ऐकत आहोत. आजच्या दिवसामध्ये घेऊन चलतो, जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थातच सागरला पाचारण केलं जातंय. सागरकडे देखील तितकीच गुणवत्ता आहे. गतीचा वापर की आपण पाहतोय नियंत्रणाचा वापर सागरच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. पॅव्हेलियन एंड कडून सागरला पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची आपण पाहतोय षटकाची हाताळणी करण्यासाठी सागरला पाचारण केलं जाते. गती आहे सागरकडे, अनुभव आहे, क्रिकेटबद्दल केलेला तो सराव आहे. त्याच्या जोरावरती सागरच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. मग स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अर्थातच नितेशला आपल्याला पाहायला मिळतंय. नितेशची फलंदाजी देखील पाहण्याजोगी असेल. सागरच्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हेलियन एंड कडून. हा चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू पडतोय. अर्थातच एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या तब्बल 13 धावा, जिथे पहिला चेंडू अजूनपर्यंत पडलेला नाही आहे. गतीचा वापर पुरेपूर पाहायला मिळतोय मैदानाच्या वरती. क्रिकेटच्या पटलावरती पुनश्च एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू येतो. या चेंडूवरती एक धाव जमा केली जाते. हा चेंडू पुनश्च एकदा सागरला फेकावा लागेल. नियंत्रण कुठेतरी भटकते असं म्हणावं लागेल यासिन सर, कारण का गती आहे सागरकडे. गती आणि नियंत्रणाचा वापर सागरला साधावा लागेल मैदानाच्या वरती. स्लोअर वन नाही तर फुल टॉस, बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेग वरून भिरकावून देतोय. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. यस इज बिगी. गोलंदाजाला दिला जातोय. गोलंदाज अर्थातच सागर याला तुला चांगली गोलंदाजी करायची आहे, योग्य नियंत्रणानिशी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करून तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण का म्हटलं जातं ना की स्वतःला सिद्ध कराल तरच तुमची प्रसिद्धी मिळत असते. स्वतःला सिद्ध करण्याची आपण पाहतोय नामी संधी सागरकडे आजच्या दिवसामध्ये असणार आहे. फलंदाजी करत असताना नितेश अशी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू कार्पेटच्या आधारे खेळला गेलेला स्ट्रोक लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचतोय. अर्थातच एका धावेचं कन्व्हर्जन पाहायला मिळत नाही. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. दोन्ही फलंदाजाला स्ट्राईक रोटेट होते. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं यासिन सर तर स्ट्राईक रोटेट होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं, कारण का आपल्या सोबतीला आलेला फलंदाज देखील तितकाच गुणवत्तेचा असतो. त्याच्याकडे ती कला असते, त्याच्याकडे तो अनुभव असतो आणि वन डाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज अर्थातच एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तीच खेळी
करण्यासाठी आपण पाहतोय नितेशला आमंत्रण दिलं जातंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतोय, अर्थातच प्रीतम आणि नितेश अशी जोडी आपण अनुभवतोय. मग डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाकडे पाहायला गेलं तर अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक आक्रमक फलंदाज म्हणूनच ओळखलं जातं. तोच डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रीतम येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील पुढील चेंडूला आसमान दाखवणार का? प्रश्नाचं उत्तर हो मिळतंय. चेंडू चाललाय अर्थातच सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. त्यानंतर 25 धावा डावखुऱ्या हाताचा फलंदाज अर्थातच प्रीतमला पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंड वरती. चांगली फलंदाजी करण्यासाठी प्रीतमला देखील ओळखलं जातं. त्याच्याकडे तो अनुभव आहे, क्लास आहे. अर्थातच म्हटलं जातं की फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. त्याचंच उत्तर आपल्याला पाहायला मिळणार का? खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय, पुनरागमन केलं जाते सागरच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूची हाताळणी. हॅलो, एक मिनिट सर, ओव्हरचं समालोचन होऊ द्या, त्यानंतर आपण बोलतो मी. यस, थँक्यू. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सागरला पाचारण केलं गेलंय. राईट आर्म राऊंड विकेट स्वरूपाची गोलंदाजी पॅव्हेलियन एंड कडून हाताळणी करत असताना फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्नच राहतोय. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काळानं या चेंडूवरती शून्यच लिहिला होता असंच म्हणावं लागेल, कारण का पुनरागमन सागरच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, गतीचा पुरेपूर वापर केला जातोय सागरच्या माध्यमातून. तुझ्याकडे ताकद असली तरी माझ्याकडे तो अनुभव आहे. आज मला तो सर्वपणे पणाला लावायचा आहे. प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा आजच्या दिवसामध्ये मला करायची आहे. सागर पुनश्च एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आपण पाहतोय काहीतरी वाईट होण्यापेक्षा काही न झालेलं बरं असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, आणि आपण तेच पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून स्वतःला रोखतोय. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट. सागर पुनश्च एकदा. मोठा फटका आपण पाहतोय, आकाशाला गवसणी घालणारा फटका. चेंडू चाललाय 6 धावा. नंबर 11 काळोशी विरुद्ध प्रभाकर तंतुणे पुरस्कृत कालभैरव पवेळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचं आहे. एक इनिंग, दुसऱ्या इनिंगचे 2 ओव्हर झालेले आहेत, त्यामुळे पाणी घेऊन जा जरा. धावफलकावरती 31 धावा लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस अजून 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय या सामन्याकडे. अर्थातच मित्रांनो, आयुष्यामध्ये कठीण असं काहीही नसतं. तुमचे प्रयत्न कसे आहेत त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. जर प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील मार्ग नसतो, कारण का आईबाबांचं छत्र नसताना आपण पाहतोय बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमी योजनेवर काम करून आपले आर आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगून नेल्सन मंडेला शांतीचा संदेश देऊ शकतात. शून्यातून आयुष्य उभारल्या गेलेल्या महापुरुषांच्या गाथा आपण पाहतो, तर याच्यातून काय शिकावं? तर आयुष्यामध्ये कठीण असं काहीच नसतं मित्रांनो. 12 चेंडू 24 धावांचं आव्हान आपण पाहतोय मैदानात उपस्थित असताना. मग गोलंदाजी करत असताना पप्या येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय हे नाव अलीकडच्या काळामध्ये चर्चेचा विषय ठरलेलं होतं, आणि तोच पप्या पाटील. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो, संघाचं कर्णधार पद असो, त्याच्या खांद्यावरती सर्व जबाबदारी असते मित्रांनो. असा संघाचा संघनायक अर्थातच कर्णधार या नात्याने स्वतःच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेतोय. 12 चेंडू 24 धावा असं समीकरण जिथे अजूनही उपस्थित असताना
षटकातील पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू डीप पॉईंटच्या क्षेत्रापर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच या चेंडूवरती एक धाव जमा केली जाते. चांगल्या स्वरूपाची गोलंदाजीची हाताळणी पाप्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार, परंतु नाणं पलटी केलं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रीतम आणि नितेश अशी दोन नावं लिहिलेली गेली आहेत. माझ्या माध्यमातून फलंदाजी आजच्या दिवसात पाहायला मिळणार. या प्रश्नाचं उत्तर देत असताना ही जोडी आपण पाहतोय प्रीतम आणि निलेशची. अर्थातच आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. समीकरण चेंज झालेलं आहे. 11 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण उपस्थित असताना फलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळेल. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज अर्थातच प्रीतमला आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. अजूनपर्यंत वैयक्तिक त्याच्या खेळीचा विचार केला तर 10 धावांवर खेळतोय 4 चेंडूंचा सामना करत असताना. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पप्या पाटील येतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती, बॉलिंग ट्रॅकवरती. अर्थातच पप्याला आज स्वतःला सिद्ध करावा लागणार. प्रयत्न पप्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील, कारण का संघाचा संघनायक आहे. कॅप्टन लीड फ्रेंड्स असं म्हटलं जातं यश. राईट आर्म राऊंड विकेट, फटका फसतोय. अर्थातच कार्पेटच्या आधारे फटका खेळला गेलाय. एका धावेची पूर्तता पुनश्च एकदा केली जाते. आता समीकरण पुनश्च एकदा बदललेलं. 10 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण बाकी असताना आपण पाहतोय पप्याची तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रथमेश आपल्याला नितेश आणि प्रीतम अशी नावं पाहायला मिळतात. ही देखील अलिबाग टेनिस क्रिकेटमधील एक खूप मोठी नावं आहेत, खूप मोठे खेळाडू आहेत. त्यांनी देखील पुनश्च एकदा षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय लोअर फुलटं स्वरूपाचा चेंडूची हाताळणी, परंतु हा चेंडू आमच्यापर्यंत मेसेज दिला जातोय अवांतर स्वरूपाचा चेंडू. या चेंडूवरती एक धाव जमा केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातात. 34 धावा. आता 10 चेंडू आणि मला वाटते 21 धावांची आवश्यकता असताना जिथे आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ अर्थातच नाका बॉईज हा संघ. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूवरची गती काढून घेतली होती. मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत चेंडू जातोय. अर्थातच तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एका धावेची पुनश्च एकदा पूर्तता केली जाते. एका धावेनंतर आपण पाहतोय समीकरण पुनश्च एकदा बदलत असताना 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 20 धावा असं समीकरण बाकी असताना प्रथमेश पाहण्याजोगा असणार आहे, कारण का चांगल्या खेळाडूंची वर्दी आपल्याला या आपण पाहतोय खंडाळा प्रीमियर लीग मध्ये लागताना पाहायला मिळते. मग पप्यासारखा एक आपण पाहतोय प्रामाणिक खेळाडू येऊन फलंदाजी नाही होत तर गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला आहे. कर्णधार या नात्याने फटका चांगला आहे. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू जातोय. अर्थातच या चेंडूवरती देखील एकच धाव काळानं लिहिली होती असं म्हणावं लागेल, कारण का फटका अर्थातच तंत्रशुद्ध स्वरूपाचा फटका खेळला गेला होता. कॉपीबुक स्टाईलमधून हा फटका खेळला गेला होता. या चेंडूवरती एक धाव जमा केली जाते. पप्यावरती कोणतंही आक्रमण केलं जात नाही, कारण का मला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचं आहे. अभी नाही तो कभी नाही, आज नाही तर कधीच नाही असं आपण पाहतोय निर्धार राखत असताना प्रीतम, नितेश आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पप्याला सुद्धा. नितेश आणि प्रीतमची जोडी अर्थातच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाणार का, आपल्या संघाला सामना जिंकून देणार का पाहण्याजोगा असणार आहे. स्लोअर वन चेंडू फसवला जातोय फलंदाजाला आणि प्रश्नाचं उत्तर हो मिळतंय. फलंदाज होतोय बाद, जाईल तंबूच्या जास्त प्रेरणा देतो प्रथमेश. विश्वासाचा हात कर्णधाराने आपण पाहतोय नौका फलंदाज विराटच्या खांद्यावरती अर्थातच पाठीवरती ठेवलेला आहे आणि आपण पाहतोय आमंत्रण दिलेलं आहे फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी देखील तितकीच चांगली विराटच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पप्या पाटील हे नाव उपस्थित आहे. जर तुला फलंदाजी करता येत असेल तर माझ्या गोलंदाजीवरती करून दाखव, असं एक प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित राहतोय. उपस्थित प्रश्नांची उत्तर या सामन्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळतील. उत्तराला प्रति उत्तर देखील दिलं जाईल या सामन्याच्या माध्यमातून. पप्या पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक, राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय मांडवा एंड कडून. षटकातील पुढील चेंडू हाफ ट्रॅकर स्वरूपाचा चेंडू पुनश्च एकदा बॅक टू बॅक विकेट. तू चल मैं आया. आपण पाहतोय फलंदाज बाद होत असतो.
दोन्ही लूजर आहेत संघ कनगुटकर 11 काळोशी आणि प्रभाकर तुंतुणे पुरस्कृत कालभैरवेश्वर पवेले. कनगुटकर 11 काळोशीचे कर्णधार आहेत हरेश घरत निवळी आणि प्रभाकर तुंतुणे पुरस्कृत कालभैरव पवेलेचे कर्णधार आहेत रोहित मंगेश पाटील. टॉस उडवतील. हेड. प्रभाकर तुंतुणे पुरस्कृत कालभैरव पवेळे टॉस विन होतोय. दोघांनाही बेस्ट लक. एक मॅच आपण हारलेला आहात तरी आपला काय निर्णय असेल रोहित? पहिले फलंदाजी करतो आम्ही आणि कमीत कमी रन रोखायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच हरेश, तुला पण तोच प्रश्न असणार आहे जो मी रोहितला विचारलाय. तुझं प्लॅनिंग काय असणार आहे? त्याने फलंदाजी घेतली आहे तरी तुम्ही किती रोखण्याचा प्रयत्न कराल? एक मिनिट निर्णय. हॅलो, पहिले गेंदबाजी करणार पहिलं आम्ही. निर्णय चेंज केलाय. प्रभाकर तुंतुणे पुरस्कृत कालभैरव पवेळे संघाने पहिली गोलंदाजी करणार आहेत. ठीक आहे, तरी हरेश तुझं काय म्हणणं आहे निर्णयावर? दोघंही पहिल्या सामन्यात पराभूत झालेलो आहोत. तर समोरच्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर आम्ही मंगेश एक मिनिट थांबवतोय तुला. येणारे 6 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 19 धावांची अपेक्षा असेल, आवश्यकता असेल. ओके, तर आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची आमची इच्छा आहे आणि तो प्रयत्न नक्कीच करू आम्ही. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चांगला गेम करा. धन्यवाद. 6 चेंडू आणि 19 धावा धाव फलकावरती हव्या असताना विजयासाठी मित्रांनो आपण पाहतोय की 13 धावांची आवश्यकता असेल. जर हा सामना जिंकवला प्रीतमने तर नक्कीच त्यांच्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. यावेळी मित्रांनो एक चांगला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पारसच्या हातून अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं असेल की वाईड लाईनला धरून एक खोलवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज फंबल झालाय. जर आपण पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी असताना ज्यावेळी आक्रमक फलंदाजी मित्रांनो आपल्याला प्रीतमकडून पाहायला मिळाली आहे तशीच फलंदाजी पुढील चेंडूंवरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. यावेळी शॉर्ट चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करत नाही तोपर्यंत यावेळी मात्र मैदानामध्ये होत्याचं नव्हतं झालं कारण प्रीतमने स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे. संस्कृत बॅक टू द पवेलियन. तीन चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू 13 धावांमध्ये जर आपण पाहायला गेलात तर पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्यावेळी मात्र आपण कुठेतरी सामन्यामध्ये बनून राहू शकतो. जर यावेळी गोलंदाजाने तोच कमबॅक जो केला होता षटकार खाल्ल्यानंतर तो जर तसाच यथास्थिती ठेवला तर नक्कीच फलंदाज प्रीतमला मात्र कुठेतरी बॅकफुटवरती नेल्यासारखं होईल. काय घडेल काय बिघडेल मित्रांनो मी प्रथमेश तुमच्या समवेत यावेळी आहे. फटका चांगला आलाय.
परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच एफर्ट्स लावून आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 44 धावा. येणारे शेवटचे निर्णायक 2 चेंडू मैदानावरती येणं अपेक्षित आहे आणि या 2 चेंडूंवरती 11 धावा म्हणजे 1 षटकार आणि 1 चौकार आला तरी मित्रांनो हा सामना आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जिंकला जाईल. टाइम्स एक क्षेत्ररक्षक हा तुम्हाला नक्की 30 यार्ड सर्कलच्या दायऱ्यामध्ये ठेवावा लागेल. आपण आपला टाइम खर्च केला आहात. सो पंचांनी आपल्याला फटकारलंय. एक खेळाडू आपण आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आत आणायचा आहे. कारण जर आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटचे सर्व नियम आपण येथे अवलंबताना दिसतोय. त्यातलाच हा एक नियम आहे. जर आपलं षटक हे 5 मिनिटाच्या आत संपलं नाही तर यावेळी मात्र फटका मोठा येतोय. लॉंग लेगच्या वरून सीमा रेषा हा विजयी षटकार मारून नक्कीच आपण 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जिंकू शकतो. बस सामना आपला जो महत्वाचा आहे. कारण जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला इथे सामना जिंकणं महत्वाचं आहे. प्रत्येकासाठी सामना महत्वाचा आहे. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये उतरवायचं असताना स्ट्राईक वरती लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय की प्रीतम जो आपण पाहिलं असेल तर कार्ले संघामध्ये जयनमान कार्ले संघामध्ये आपण वेळोवेळी प्रत्येक मैदानी पाहिलं असेल. परंतु यावेळी मात्र नाकोबाई संघामधून आपल्या KPPL पर्व 3 मध्ये फलंदाजी करताना फटका फसलाय. 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल आणि येथे मात्र सामना विजयी होत अंश 11 खंडाळे. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन टू अंश 11 खंडाळे. आपण हा सामना जिंकला आहात. त्याचप्रमाणे पराजित संघाला सुद्धा माझं एवढंच सांगणं असेल की कुठेतरी आपल्यामध्ये कमतरता भासली आहे. आपण नक्कीच नेक्स्ट टाइम